नमस्कार मित्रांनो, बलिप्रतिपदेच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. कार्तिक शुक्ल प्रतिपदेच्या या दिवसाचे महत्त्व आणि त्या संदर्भातली कथा काय आहे ते आपण पाहूयात. बलिराजा हा असुर राजा होता, परंतु तो अत्यंत दानशूर होता. घरी येणारा अतिथी जे मागेल तो त्याला दान देत असे. दान देणे हा गुण आहे, परंतु गुणाचा जर अतिरेक सुद्धा एक प्रकारचा दोषच असतो. कारण कोणाला काय द्यावे, केव्हा द्यावे आणि कोठे द्यावे याचा एक निश्चित विचार आहे आणि तो शास्त्रात आणि गीतेमध्ये सांगितला आहे. सत्पात्री दान द्यावे, अपात्री दान देऊ नये. अपात्र माणसाच्या हाती संपत्ती गेल्याने ते मदोन्मत्त होऊन वाटेल तसे वागू लागतात. परंतु बलिराजा हा विचार न करता कोणालाही आणि केव्हाही जे मागेल ते देत असे. तेव्हा भगवान श्री विष्णूने मुंजा मुलाचा अवतार म्हणजे वामन अवतार घेतला होता. मुंजा मुलगा म्हणजे ज्याची नुसतीच मुंज झाली आहे असा साधारण 8 वर्षाचा लहान मुलगा, आणि तो ओम भवती भिक्षाम देही म्हणजे भिक्षा द्या असे म्हणतो. वामनाने बलिराजाकडे जाऊन भिक्षा मागितल्यावरती त्याला विचारले, तुला काय हवे आहे? तेव्हा वामनाने 3 पाद भूमिदान मागितले, म्हणजे 3 पावले भूमिदान मागितले. वामन कोण आहे, या दानामुळे काय होणार याचे ज्ञान नसल्यामुळे बलिराजाने त्रिपाद भूमी वामनाला दान केली. त्याचबरोबर वामनाने विराट रूप धारण करून एका पावलाने सर्व पृथ्वी व्यापून टाकली, दुसऱ्या पावलाने अंतरिक्ष व्यापले आणि तिसरा पाऊल कुठे ठेवू असे बलिराजास विचारले. त्यावर बलिराजा म्हणाला, तिसरे पाऊल तू माझ्या मस्तकावरती ठेव. तेव्हा तिसरे पाऊल त्याच्या मस्तकावरती ठेवून बलिराजाला पाताळात घालवायचे असे ठरवून वामनाने तुला काही वर मागायचं असेल तर माग, वरम ब्रूही असं त्याला सांगितलं. तेव्हा त्याने वर मागितला की आता पृथ्वीवरील माझे सर्व राज्य संपणार आहे आणि आपण मला पाताळामध्ये घालवणार आहात. तेव्हा या 3 पाऊल टाकल्यामुळे जे सर्व घडले त्या पृथ्वीवरती, ते पृथ्वीवर दरवर्षी 3 दिवस माझे राज्य म्हणून ओळखले जावे. प्रभू यमाप्रत्यर्थ दीपदान करणाऱ्याला यमयातना होऊ नयेत, त्याला अपमृत्यू येऊ नये आणि त्याच्या घरी लक्ष्मीने निरंतर वास करावा. हे 3 दिवस म्हणजे अश्विन कृष्ण चतुर्दशी, अश्विन अमावस्या आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा, याला बलिराज्य असे म्हणतात. तर यामागचे आध्यात्मिक महत्त्व म्हणजे बलिराजाला दिलेल्या वचनानुसार दिवाळीचे हे 3 दिवस म्हणजे अश्विन कृष्ण चतुर्दशी, अश्विन अमावस्या आणि कार्तिक शुक्ल प्रतिपदा या दिवशी यमदीपदान केल्यामुळे जीवावर आलेले अपमृत्यूचे संकट टळते आणि धर्माचरण करणाऱ्या व्यक्तीच्या घरी लक्ष्मी निवास करते. हे 3 दिवस पृथ्वीवरती बलीचे राज्य असेल असे सांगून भगवंताने त्याचा निस्सीम भक्त जरी असुर असला तरी त्याचा मान राखून त्याला हा आशीर्वाद दिला आहे. यावरूनच भगवंतांची तत्वनिष्ठा, भक्तवत्सलता आणि दातृत्व हे गुण प्रकर्षाने दिसून येतात. दिवाळी पाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त आहे. हा विक्रम संवत कालगणनेचा वर्षारंभ दिन म्हणूनही साजरा करतात. याचे आध्यात्मिक महत्त्व जर पाहिलं तर अक्षय तृतीया, गुढीपाडवा, विजयादशमी हे 3 पूर्ण मुहूर्त असून दिवाळी पाडवा हा अर्धा मुहूर्त समजला जातो. या 3.5 मुहूर्तांना ईश्वराची पराशक्ती ब्रह्मांडामध्ये प्रक्षेपित होत असते. या शक्तीच्या प्रभावामुळे ब्रह्मांडातील सत्वगुणांना चालना मिळून सर्व मंगलकारी लहरींचे प्रक्षेपण होऊन सद्गुणांना चालना मिळते आणि त्यामुळेच 3.5 मुहूर्ताच्या वेळी अनेक शुभकार्य केली जातात. आता हा सण साजरा करण्याची पद्धत पाहूयात. यामध्ये सर्वप्रथम बलीचे पूजन असते. बलिप्रतिपदेच्या दिवशी जमिनीवरती पंचरंगी रांगोळी बली आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करतात. त्यानंतर बलिप्रित्यर्थ दीप आणि वस्त्रे याचे दान केले जाते. आता यामागील जर आध्यात्मिक महत्त्व पाहायचे झाले तर थोर विष्णुभक्त या नात्याने बली आणि त्याची पत्नी यांचे पूजन करण्याचे विधान धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे. त्यामुळे पूजकामध्ये बलीसारखी विष्णू भक्ती निर्माण होण्यास सहाय्य मिळते. या बलीला समर्पित भावाने दीपदान जर केले तर त्याला अग्नीचा अंश अर्पण होऊन दैत्यराजा संतुष्ट होतो आणि दीपदान करणाऱ्या व्यक्तीला दैत्याच्या उपद्रवापासून अभयदान प्राप्त होते. बलिराजाला पृथ्वीच्या सृजनशीलतेचे प्रतीक असणाऱ्या वस्त्रांचे दान केल्यामुळे दान करणाऱ्या व्यक्तीवरती बलीची कृपा होऊन त्याच्या घरामध्ये भरभराट राहते. त्यानंतर आपल्या घरामध्ये पत्नीनं पतीला ओवाळण्याची प्रथा आहे. या दिवशी प्रातःकाली अभ्यंगस्नान केल्यावरती स्त्रिया पतीला ओवाळतात
आणि यामागचे आध्यात्मिक महत्त्व म्हणजे पुरुष हे शिवाचे आणि स्त्री हे दुर्गेचे प्रतीक आहे. या दिवशी प्रातःकाली अभ्यंग स्नान केल्यावरती स्त्रिया पतीला ओवाळतात, की ज्यामुळे पत्नीमध्ये दुर्गा तत्व कार्यान्वित होते आणि पतीचे औक्षण केल्यानंतर त्याची कुंडलिनी शक्ती जागृत होऊन त्याच्यातील सुप्तावस्थातील असणारे शिवतत्व प्रकट होते. अशा प्रकारे औक्षण केल्यामुळे पती आणि पत्नी या दोघांनाही आध्यात्मिक स्तरावरती लाभ होतो. त्यानंतर दुपारी ब्राह्मण भोजन घालतात. या दिवशी पक्वान्नाचे भोजन करतात. यामागचे आध्यात्मिक महत्त्व म्हणजे ब्राह्मण भोजन घातल्यामुळे धर्मदेवता प्रसन्न होते. तसेच या दिवशी विशेष पक्वान्न बनवल्यामुळे वातावरणामध्ये कार्यरत झालेली विष्णू तत्वयुक्त सात्विकता आणि चैतन्य याच्या लहरी पक्वान्नामध्ये सुद्धा आकृष्ट होतात. या 3 दिवसाच्या बलिराज्यामध्ये शास्त्राने सांगितलेली निषिद्ध कर्मे सोडून आपल्या मनाला वाटेल तसे लोकांनी वागावे असे धर्मशास्त्र सांगते. अभक्षभक्षण, अपेयपान आणि अगम्य गमन ही निषिद्ध कर्मे आहेत. म्हणून या दिवसामध्ये माणूस दारू उडवतात, आताशबाजी करतात, पण दारू पित नाहीत. शास्त्राने परवानगी दिली असल्यामुळे परंपरेने लोक या दिवसामध्ये मौज मजा करतात. या दिवशी कोणतेही असात्विक पेय किंवा त्याचे पदार्थ याचे सेवन करू नये. याचबरोबर स्त्री उपभोग सुद्धा घेऊ नये. जीवाने अशा प्रकारे कृती केल्यामुळे त्याचा आचार शुद्ध होऊन त्याच्या मनावरती सात्विकतेचा संस्कार दृढ होतो. त्याचबरोबर इंद्रियावर सुद्धा संयम मिळवल्यामुळे इंद्रिय निग्रह साध्य होण्यास सहाय्य होते. अशा प्रकारे सात्विक कर्म केल्यामुळे जीवामध्ये सुप्त असणारी सात्विक वृत्ती जागृत होते. सद्गुणाला अनुसरून मौज मजा करून सात्विक सुखाची प्राप्ती करण्यास काहीच हरकत नाही असं धर्मशास्त्रात सांगितलं आहे. आणि यानंतर येते ती म्हणजे गोवर्धन पूजा. गो या शब्दाचा अर्थ गाय, गोमाता किंवा कामधेनू आणि वर्धन म्हणजे वाढवणे, बळकट करणे किंवा पोषण करणे. गोमाता ही विश्वरक्षणासंदर्भात सुद्धा घेतली जाते. त्यामुळे या संपूर्ण सृष्टीला जर वाचवायचे असेल तर गोमाता ही केंद्रस्थानी आहे हे सुद्धा यातून दर्शवले आहे. या दिवशी लोक नवनवीन वस्त्रावरणे घेऊन संपूर्ण दिवस सुद्धा आनंदात घालवतात. याच दिवशी गोवर्धन पूजा करण्याची प्रथा आहे. त्यासाठी शेणाचा पर्वत करून त्यामध्ये इतरही गव्य जसं की दूध, तूप, ताक आणि गोमूत्र टाकून तर काही ठिकाणी धान्याचाही पर्वत करतात आणि त्यावरती दुर्वा आणि फुले खोचतात. तसेच श्रीकृष्ण, चंद्र, गायी आणि वासरे यांची चित्रे शेजारी मांडून किंवा ज्या घरामध्ये गोमाता असेल तर प्रत्यक्ष त्या कामधेनूचीही पूजा करतात आणि मिरवणूकही काढतात. दिवाळीमध्ये दुसऱ्यांदा परत एकदा गोमातेचे महत्त्व या दृष्टीने अधोरेखित केले गेले आहे. आता जर विचार केला तर यामागील आध्यात्मिक महत्त्व म्हणजे गोवर्धन पर्वतामध्ये श्रीकृष्णाचा अंश आहे. त्याच्यामध्ये कृष्णतत्व असून श्रीकृष्णाची तारक आणि मारक शक्तीही कार्यरत असते. गोवर्धन पूजनाने एका प्रकारे गोपाळांचा गोपालन करणाऱ्या गोवर्धन रूपी भगवान श्रीकृष्णाचेच पूजन केले जाते. त्यामुळे पूजकाला भगवान श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होते आणि गोवर्धन पूजनामुळे सद्गुणांचे वर्धन होते. या सर्वांमागील जर अर्थ पाहिला तर ईश्वरी कार्य समजून जनतेची सेवा करत देवत्वाला पोचणाऱ्या बलीची आठवण करावी. बलिप्रतिपदेला बलीची पूजा करतात. बळीने राक्षस कुळात जन्म घेऊन सुद्धा त्याच्या पुण्याईने त्याच्यावरती वामन देवाची कृपा झाली. त्याने ईश्वरी कार्य समजून जनतेची सेवा केली. तो सात्विक वृत्तीचा होता आणि दानी राजा होता. प्रत्येक मानव हा सुरुवातीला अज्ञानी असल्यामुळे त्याच्या हातून सुद्धा वाईट कृत्य घडत असते. परंतु ज्ञान आणि ईश्वरी कृपा यामुळे तो देवत्वाला पोचू शकतो हेच या उदाहरणावरून दिसून येते. आणि अशा निर्भयतेने सत्यकर्माचे पालन केल्यावरती त्याला मृत्यूचे भय राहतच नाही. यम सुद्धा त्याचा मित्र व बंधू होतो. या दिवशी भगवंताने वामन अवतारात दाखवून दिले की भगवंत सुद्धा सर्वस्व अर्पण करणाऱ्याचा दास सुद्धा होण्याची तयारी ठेवतो. आता तुम्ही पाहिलं की बली हा वास्तविक असुर घराण्यामधील असून सुद्धा त्याच्या उदार तत्वामुळे आणि त्याने भगवंताला शरण जाऊन आपले सर्वस्व अर्पण केल्यामुळे भगवंताने त्याला योग्य मार्गदर्शन करून त्याच्या जीवनामध्ये कलाटणी दिली आणि त्याचा उद्धार केला. त्याच्या राज्यात असलेले असुर वृत्तीला पोषक असे भोगमय विचार घालवून त्या ठिकाणी त्यागाची भावना रुजवून जनतेला दैवी विचार देऊन सुख आणि समृद्धी याचे जीवन प्रदान केले. त्याचबरोबर भगवान विष्णूने बलिराजाचे कोट कल्याण करण्याच्या उद्देशाने त्याला पाताळात लोटणे, इंद्रपदाच्या अधिकार भोगाकरता दिन झालेल्या भाऊ इंद्राला जगताचा एक तुकडा द्यावा म्हणून बटू वामनाने त्या पापहारक हरीने बाह्यदृष्ट्या फसवून सुद्धा पण आंतरिकदृष्ट्या बलिचक्रवर्तीचे कोटी कल्याण करून
2 पावलांनी पृथ्वी आणि स्वर्गलोक व्यापून 3ऱ्या पावलाने बळीला पाताळात लोटले. सध्या बली चक्रवर्ती पाताळाचा राजा असून जीवनमुक्त स्थितीमध्ये स्वस्थ राहिला आहे. त्याचे प्रारब्ध त्याला इंद्रपद देणार आहे. त्याकरता तो जीवनमुक्त अवस्थेमध्ये शरीर धारण करून आहे. त्याने सर्व भोगांची अभिलाषा सोडल्यामुळे त्याचे मन तृप्त झाले आहे. जे कर्तव्य प्राप्त होईल ते तो शांत मनाने करायचे अशी त्याची सवय असल्यामुळे तो स्वयं आनंदपूर्ण झाला आहे. बळीने ज्या मार्गाने अनुसरण केले तोच सत्य मार्ग आहे आणि तोच ऋत मार्ग आहे. मनुष्याला त्रास देणारे भूवलोक आणि पाताळ येथील अदृश्य जीव म्हणजे लिंगदेह म्हणजे वाईट शक्ती किंवा असुरी शक्ती या मूळ स्थानी असतात. आणि गोवर्धन पूजेचे महत्त्व हे गोपालांना त्याचबरोबर गायीमध्ये असणारी विशाल तारण करण्याची शक्ती संपूर्ण पंचमहाभूतांना पंचतत्वांना म्हणजेच पंचतत्वयुक्त या सजीव सृष्टीला पंचगव्यामधून शुद्ध आणि रोगमुक्त करण्याची क्षमता आहे. म्हणजेच पृथ्वीवरील पृथ्वीतत्व शुद्ध करण्याची क्षमता, जमीन सुपीक करण्याची क्षमता, पृथ्वीवरील तसेच संपूर्ण मानवजात आणि सर्व जीवांमधील जलतत्व भस्मामधून शुद्ध करण्याची व क्षीरसागराने म्हणजेच दुधामुळे वृद्धिंगत करण्याची क्षमता, पृथ्वीवरील समस्त मानवजातीमध्ये अग्नितत्व तुपामधून शुद्ध करण्याची क्षमता, पृथ्वीवरील तसेच समस्त जीवांमधील वायुतत्व व वातविकार गोमूत्रामधून दूर करण्याची क्षमता आणि त्याचबरोबर संपूर्ण विश्वामधील आणि मानवजातीत असलेल्या पंच आकाशातील म्हणजेच मन, बुद्धी, अहंकार, चित्त आणि चैतन्य या पंच महाआकाशांना शुद्ध करण्याची असलेली क्षमता म्हणजेच या विश्वाला पूर्णपणे पंचतत्वांमधून तारण करण्याची क्षमता पुन्हा एकदा या निमित्ताने गोमातेच्या आणि गोवर्धन पूजेच्या निमित्ताने अधोरेखित केली गेली आहे. चला तर हा दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा आणि गोवर्धन पूजा त्याच्या मूळ उद्देशाला धरून आणि परत एकदा ही आपली पंचतत्वमय संपूर्ण सृष्टी आणि जीव शुद्ध आणि रोगमुक्त करण्याचा वसा घेऊयात.